आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक. तयारीच्या दृष्टीनं 4,000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. व्यावसायिक गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळं आज इथिओपिया, लंडन, अल्जेरिया आणि स्पेनला पोहोचली. आणि IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं 13 प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व प्रमुख पुरोहित संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी 4,000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यापैकी काही अंतिम टप्प्यात आहेत. तसंच आणखी 2,000 कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तसंच नदी वाहती राहण्यासाठी विशेष कामं केली जाणार असल्याचं ते म्हणाले. या कुंभमेळ्याकरता साधूग्रामसाठी जागा अधिग्रहित करण्याचं काम या बैठकीत मार्गी लागलं. याशिवाय कुशावर्तावर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांवरही एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त या बैठकीत साधूंनी केलेल्या मागण्या विचारात घेतल्या असल्याचं ते म्हणाले. यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून एकाच तारखेला गर्दी होणार नाही किंवा गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं जाणार आहे असं ते म्हणाले. या कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं ते म्हणाले. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून 10 जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान 10 जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असून विदर्भात तापमान 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. देशातल्या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 24 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीत 1,723 रुपयांना, मुंबईत 1,674 रुपये, कोलकाता 1,826 रुपये, चेन्नईत 1,881, बंगळुरूत 1,796, नोएडा 1,723 आणि चंदीगडमध्ये 1,743 रुपयांना मिळेल. याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी कमी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड विधानसभेचे सर्व 7ही आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या 32 झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री आणि NDPP पक्षाचे वरिष्ठ नेते KG केन्ने यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. या आमदारांनी विलिनीकरणाचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचं केन्ने यांनी सांगितलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टिकोनानं पुढे वाटचाल करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आपल्या फ्रान्स भेटीत पियुष गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री तसंच व्यापार मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय ते तिथल्या काही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत. गोयल यांच्या या भेटीदरम्यान भारत फ्रान्स बिझनेस व्यापार गोलमेज परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंच या कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे. फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढली जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व करतील. ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर, अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की 3 जूनला होणाऱ्या जागतिक सायकल दिनामुळे आजचा कार्यक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सायकलिंगच्या मोठ्या भूमिकेचा संदेशच नाही, तर भारताच्या सशस्त्र दलांसाठी सामूहिक आदरांजली म्हणूनही महत्त्वाचा आहे. देशभरातल्या 2000हून अधिक ठिकाणी आज सायकल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचलं आहे. या प्रतिनिधीमंडळानं इथिओपियामधले संसद प्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. भारताला नियंत्रण रेषेच्या पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची माहिती शिष्टमंडळाने त्यांना दिली. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटपून लंडनला पोहोचलं आहे. भारत आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर 3 देशांप्रमाणेच लंडनमध्ये देखील भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. या क्वालिफायर 2 अर्थात दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या 3 जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शहा यांनी आज कोलकाता इथं सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं. कोलकाता विमानतळावर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचं काल स्वागत केलं. शहा आज भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करतील. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीनं मुंबईला आणण्यात आलं आहे. कल्याणकर यांचा काल वाढदिवस होता, मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीही त्यांच्यावर नांदेड इथल्या रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू होते. धुळे-सोलापूर महामार्गावरच्या सौंदलगाव शिवारात आज भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 1 जण किरकोळ जखमी झाला. हैदराबादहून शिर्डीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी थेट दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बीडकडे जाणाऱ्या ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला. नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं रायपूरवरून नागपूरकडे जात असलेल्या कारला धडक दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास रायपूर-नागपूर महामार्गावरील भंडाऱ्याच्या सालेबर्डी इथं घडली. या अपघातात पती-पत्नीसह मुलगी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या गोठणगाव इथल्या एका 6 वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे. तिला उपचारासाठी अर्जुनी मोरगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मुलगी सध्या सुखरूप असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक. तयारीच्या दृष्टीनं 4,000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. व्यावसायिक गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळं आज इथिओपिया, लंडन, अल्जेरिया आणि स्पेनला पोहोचली. आणि IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.